खाद्यानंदाचा विषय आहे सुकी भाजी. मला स्वयंपाक करायला फार आवडतं. संध्याकाळी काही भाज्यातलं कमी असलं की मी पिठलं, कांद्याची भाजी, काय मिळेल त्याची काहीतरी भाजी करायची मस्त रसदार असं करत असतो. पण इकडून आरोप होत असतो की स्वतःला आवडतं ते करता, माझं आवडतं कधी करत नाही. यांचं आवडतं म्हणजे काय, सुकी भाजी. खरं म्हणजे बायकांना तसं टेस्टमध्ये फार कमी, म्हणजे तोंडी लावणे असा शब्द असतो तेवढंच त्यांना पुरतं, थोडंसं काहीतरी. त्यामध्ये सुद्धा आंबट चिंबट काहीतरी असलं, कोरड्या चटण्या, हे सुद्धा चालतं त्यांना. काही पण कशाशी ते जेवू शकतात. आपल्याला मात्र तसं जेवायला काय होत नाही. काही मित्र असतात ते पण सांगतात की आमच्या घरी म्हणजे आम्हाला आमटी रसाची भाजी असल्याशिवाय होतच नाही. तेव्हा मला समजलं की हे सगळीकडं हाच प्रकार आहे. ते मेन आर फ्रॉम मार्स म्हणतात तसं काहीतरी दिसतंय. आमच्या ऑफिसमध्ये एक आमचे असिस्टंट होते बाई, त्यांचं पण असंच. एक चमचाभर तूप आणि साखर किंवा काकडीच्या टोमॅटोच्या फोडी ह्याच्याबरोबर जेवण उरकायचं. असलं जेवण आमच्या कधी पोटामध्ये सुद्धा जायचं नाही, घशाखाली उतरायचं नाही. हे हॉटेलवाले असतात, पोळी भाजीवाले असतात. यांना विचारलं तुम्ही सुक्या भाज्या करत नाही का? नाही, त्यातलं आम्हाला परवडत नाही म्हणून. का? तर सुकी भाजी केली की ती क्वांटिटीला कमी होती, त्यामुळं परवडत नाही, मग ते जास्त पैसे लागतात. म्हणून त्यांचा जोर सगळा रस्सा भाज्या करण्यावरती असतोय. मग त्यामध्ये मस्तपैकी तिखट घालायचं, तेलाचा तवंग लावायचा, दाट करायचं. हे लोकांना आवडते, त्याचा रंग, वास, चव, लोक खुश होतात. म्हणून ते शेफ म्हणून पण बायकांना घेत नसतील, पुरुषांनाच घेतात. सुकी भाजी हा मात्र बायकांचा फार आवडता प्रकार आहे. तशा सुक्या भाज्या करायला काय अवघड नसते. भाजी चिरायची, फोडणी लावायची आणि झाकून ठेवायचं, झाली सुकी भाजी तयार. पण ते पुरुष लोकांना कुठं आवडत नसतं. त्याला आपलं मस्त रसदार पाहिजे आणि असा तवंग बिवंग आलेला असला की मग काय विचारायलाच ना. म्हणून आमची आवड असते ते रसाची भाजी असते. कधी पण तिकडनं प्रश्न येतो, मग काय सारख्या रसभाज्या करता, आमच्या आवडीचं कधी करणार? मी म्हणतो उद्या नक्कीच रसभाजी नाही करत, सुकी भाजी करतो.